माहितीये का, तू माझ्या अंगावर शिशी शुशू करतोस रे, म्हणून माझी चिडचिड होते. असं नाही करायचं ना, नाही करायचं ना असं. मॉम, आज बहुतेक सूर्य पश्चिमेला उगवलेला दिसतोय. सुजित, हे काय बघतोय आपण? रंजिता अर्जुन बरोबर छान हसत खेळत गप्पा मारते, अदरवाईज चिडचिड करत असते. बाबाला म्हणावं आम्ही रात्र रात्र जागतो, मग मम्माला सुद्धा जागायला लागतं, मग मम्माचं डोकं दुखतं, म्हणून मम्मा चिडचिड करते. सांग बरं बाबाला. बरं, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. काय? आम्ही बाळासाठी एक आया अपॉइंट केली आहे. आता तुला बाळाची काळजी घ्यायचं कारण नाही, काही टेन्शन नाही, एकदम मस्त. मम्मा कशासाठी काय गरज होती, मी केलं असतं. मग कॅन्सल करूया. नाही 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 नाही, चांगली गोष्ट आहे, पण तिला काही एक्सपिरियन्स आहे का? अगं हो, ती आतापर्यंत हेच काम करत आलीये, बाळ सांभाळण्याचं. आता खुश? वेट. हॅलो संचिता, वकिलांनी पेपर्स तयार केलेत, तुझं नाव ऍड केलेलं आहे. फक्त तुला आज रात्री त्यांना जाऊन भेटावं लागेल, सह्या कराव्या लागतील. आणि हो, हे शालिनीला कळून देऊ नकोस, तिचा स्वभाव तुला माहिती आहे ना. उगाच नको ते प्रश्न विचारून ती प्रोसेस डिले करेल. ओके, आलं का लक्षात? अरे वा, थँक्यू 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 थँक्यू. यू मोस्ट वेलकम. काय ग संचिता, कोणाचा फोन होता? मैत्रिणीचा होता. मग इतकी खुश का झालीस? असंच, आमचं सिक्रेट आहे ते. हो की नाही? बाबाला म्हणावं आमचं तुमचं सिक्रेट आहे ते. अर्जुन, कोण आलाय बघ तरी. येस, माझं स्वप्न पूर्ण झालं. मला सरपोतदारांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळाला. चला. आणि सरव, तुम्ही मला का घेऊन आलात? सांगी बसाई. त्यांनी माझ्या बाळासाठी आया बोलावली आणि मी गप्प बसू? शालिनीला खरं तर लाज वाटायला पाहिजे होती. आधी स्वानंदीचं बाळ तिच्याकडनं काढून घेतलं आणि आता त्याला सांभाळायला आया ठेवलीये. स्वानंदीने सांभाळलं असतं ना त्याला, काळजी घेतलीच आहे स्वतःच्या बाळाची, पण नाही, मुद्दामून आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करते ती. बघितलीस ना कसं तोंडावर दरवाजा बंद केला त्या बाईने. ते मला त्रास देत आहे ना, त्याचं मला काही वाटत नाही, पण मला माझ्या बाळाचं टेन्शन आलंय. एकतर यांनी माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेतलं आणि आता त्याला सांभाळायला बाहेरची बाई आणली आहे यांनी. यांना एक मूल आहे ना, मग यांना कळत नाही की बाळाला सांभाळताना नुसती संगोपनाची गरज नसते, आईचं प्रेम सुद्धा लागतं त्याला. आणि ही बाहेरची बाई माझ्या बाळाला प्रेम देणार आहे का? नाही, मला हे सगळं सहन होत नाहीये. मॅडम, आपण एक काम करूयात, आपण पोलिसात जाऊयात आणि तक्रार करूयात.